Good morning, students. Today we are going to learn about the nature of the question paper, Unit Test 1. आज आपण घटक चाचणी 1 या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. घटक चाचणी ही अगोदर आम्ही तुम्हाला पाठवलेला आहे, व्हॉट्सअपवरती सिलेबस पाठवलेला, अभ्यासक्रम पाठवलेला आहे. पेज नंबर 1 टू पेज नंबर 30 या भागावरती घटक चाचणी 1 आहे. मग त्याचं स्वरूप कसं आहे, नेचर कसं आहे ते आपण बघणार आहोत. ॲक्टिव्हिटी सीट दिली जाते आणि ॲक्टिव्हिटी सीटच्या माध्यमातून आपल्याला जो भाग झालेला आहे त्याच्यावर काही प्रश्न विचारले जातात. व्याकरणावर आधारित किंवा एकंदरीत पेज 1 टू पेज 30 वर काही आपण बारकाईनं वाचन केलं पाहिजे, तरच ॲक्टिव्हिटी सीट तुम्हाला सॉल्व करता येते. अदरवाईज आपल्याला ती सॉल्व करता येत नाही. याचं कारण मी सांगतो तुम्हाला. मी नेचर सांगतोय, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असेल आणि तिथंही तुम्हाला मी सोडवून देतोय, त्याची आन्सर पण देतोय तुम्हाला. क्वेश्चन नंबर 1 लँग्वेज स्टडी, भाषेचा भाग आहे. लँग्वेज स्टडी म्हणजे भाषेचा भाग आहे तो. याच्यामध्ये काय विचारलं जातं बघा, तर इथं कोणत्याही टाईपचा क्वेश्चन विचारला जाईल. मी फक्त तुम्हाला पाठीमागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये कशा पद्धतीनं प्रश्न विचारले गेले त्याचा भाग मी तुम्हाला देतोय. आणि तो भाग आहे लँग्वेज स्टडी. त्याच्यामधला क्वेश्चन नंबर 1 मधला ए, फिलिंग द मिसिंग लेटर. मिसिंगचा अर्थ तुम्हाला समजला पाहिजे, म्हणून मध्ये मध्ये मी तुम्हाला शब्दार्थ दिले होते बघा. त्याचे कठीण शब्द, अनफॅमिलियर वर्ड्स, डिफिकल्ट वर्ड्स तुम्हाला मी दिले होते. त्या वाचनावरती, पाठांतरावरती तुमचा जोर हवा, तरच तुम्हाला कळणार व्हॉट इज द मिनिंग ऑफ मिसिंग लेटर. मिसिंग म्हणजे चुकलेले, गाळलेले शब्द तुम्हाला काय करायचे, भरायचे आहेत. फिल इन द, फिल म्हणजे भरणे, इन द तिथं भरायचे आहेत. मिसिंग लेटर चुकलेला शब्द, गाळलेला शब्द तिथं भरायचा आहे. मग काय विचारलंय बघा त्यांनी, ए मधलाच 1 विचारलाय त्यांनी, W-ITE म्हणजे गाळ्यांतर शब्द तुम्हाला भरायचा आहे आणि अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे. तसंच पुढं पण दिलेला आहे F-IEND, गाळांतर शब्द भरायचा आहे, अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे. त्यानंतर बी क्वेश्चन दिलाय तुम्हाला, पंच्युएट द फॉलोइंग. आता याच्यामध्ये व्हॉट इज द मिनिंग ऑफ पंच्युएट. पंच्युएट म्हणजे योग्य विरामचिन्हांचा वापर. आपण घेतलेला झालेला भाग, हे झालेल्या भागावरती हा प्रश्न पत्रिका अवलंबून आहे, ही प्रश्नपत्रिका अवलंबून आहे. पंच्युएट म्हणजे विरामचिन्हांचा वापर. आता काय दिले बघा, त्यातलं 1 दिलंय त्यांनी, हाऊ आर यू, आणि काही दिलेलं नाही त्यांनी. मग आपण झालेला आहे भाग पंच्युएट. व्हॉट टाईप ऑफ दिस सेंटेन्स, व्हेन यू सॉल्व द पंच्युएट, बिगिनिंग ऑफ दिस सेंटेन्स कॅपिटलायझेशन. वाक्याची सुरुवात, यू स्टार्ट द सेंटेन्स ॲट फर्स्ट कॅपिटल लेटर. वाक्याची सुरुवात नेहमी कॅपिटल लेटरनं करायची. हे वाक्य कोणत्या प्रकारामध्ये येतं, कोणता आहे भाग. मग हाऊ आर यू म्हणजे क्वेश्चन मार्क आहे.
म्हणजे एच कॅपिटल येणार आहे याच्यामध्ये, हाऊ आर यू आणि क्वेश्चन मार्क येणार. म्हणजे एच कॅपिटल आहे तसं भाग आणि प्रश्नचिन्ह कोणत्या पद्धतीचं आहे. त्यानंतर सी क्वेश्चन त्याच्यामधला दिलेला आहे बघा, पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. हा तुम्हाला भाग झालेला आहे. स्मॉल, लिटल, टॉल, बिग. अल्फाबेटिकल ऑर्डरचा तुम्हाला अर्थ काय झाला पाहिजे, माहीत असला पाहिजे. अल्फाबेटिकल म्हणजे काय, वर्णानुक्रम शब्दांची मांडणी करणे म्हणजे अल्फाबेटिकल ऑर्डर होय. मग पुट म्हणजे ठेवणे, वर्ड्स शब्द वर्णानुक्रम शब्दांची मांडणी करायची आहे, ठेवायची आहे. मग स्मॉल, लिटल, टॉल आणि बिग. मग याच्यातलं पहिला कोणतं येतं, ते इथं दिलेलं आहे, ते इथं दिलेलं आहे. ओके. मग पहिला कोणता येतो, तर पहिला येतो बीचा, म्हणून बिग पहिला येईल. नंतर सीचा आहे का बघा, नाही. डीचा नाही, टीचा नाही, सॉरी डीचा नाही, ईचा नाही, एफ, जी, एच, आय, जे, के चा नाही, एल आहे, म्हणून 2 नंबरला लिटल येणार. मग नंतर एसचा येणार आणि नंतर टॉल येणार. म्हणजे कसं होणार, बिग, लिटल, स्मॉल आणि टॉल, याला अल्फाबेटिकल मांडणी म्हणायची. झालेला आहे भाग म्हणून मी पुढं थोडा धावतोय, आढावा घेतोय. त्यानंतर काय दिले बघा त्यांनी, डी क्वेश्चन. क्वेश्चन 1 मधला डी काय दिलाय बघा, मेक 2 वर्ड्स, 2 शब्द बनवा. मिनिमम 3 लेटर्स, कमीत कमी 3 अक्षरांचा शब्द बनवायचा आहे. इच युजिंग द लेटर्स इन द गिव्हन वर्ड. आणि त्यांनी काय दिलाय, वीट हा शब्द दिलेला आहे, WHEAT. वीट म्हणजे गहू. गव्हापासून कमीत कमी 3 अक्षर असणारे आणि कमीत कमी 5 शब्दापेक्षा नसावा असा शब्द तुम्ही शोधायचा आहे. मग पहिला शब्द काय येणार बघा, तर पहिला शब्द येणार ज्यातला वीट मधला ईट, EAT. WHAT. कमीत कमी 3, मिनिमम 3. WHAT, वॉट. त्याच्यातलेच शब्द घ्यायचे बरं का, दुसरे शब्द कुठलेही आणायचे नाहीत. कमीत कमी 3, 2 नको आहेत आणि जास्तीत जास्त 5 शब्दांच्या घ्यायचं. मग 4 शब्द घेतलं वॉट आपण, त्याच्यापेक्षाही आपण ॲट घेतलं असतं, पण कमीत कमी 3 म्हटलंय म्हणजे होऊ शकत नाही. 8 होऊ शकतं, ATE, 8. लक्षात. अशा पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे, भाग सोडवून घ्यायचा आहे. ई त्यामध्ये काय विचारले बघा, रिलेटेड वर्ड्स, राईट. रिलेटेड वर्ड्स. रिलेटेड म्हणजे साम्य दाखवणारे शब्द, सहसंबंध दाखवणारे शब्द. आपण रिलेटेड वर्ड्स पाठीमागच्या तासाला आपण बघितले. रिलेटेड वर्ड्स साम्य दाखवणारा, सहसंबंध दाखवणारे शब्द. आणि इथं मध्य सेंटरला त्यांनी दिले रोड आणि इकडे विचारले नाउन्स. मग रोडला नाउन्स काय येणार आहे, ते इथे शब्द लिहायचे. नाम असलं पाहिजे, ते नाम असलं पाहिजे. हे तुम्हाला समजलं पाहिजे, म्हणजेच तुमचं वाचन असलं पाहिजे. तुमचं वाचन जर असेल तरच तुम्हाला हा भाग क्वेश्चन नंबर 1 सोडवता येतो आणि तुम्ही टेक्स्टबुक वाचायला सुरुवात करा. आणि तुम्हाला झालेला हा भाग आहे 4थी आणि 5वी मध्ये आत्तापर्यंत झालेला भागावरतीच तुम्हाला दिलेला आहे. रोड हे नाऊन आहे, नाम आहे ना, रस्ता हा नाव आहे. मग तसं नाउन्स विचारले. स्टोन्स, रस्त्याला वापरताना स्टोन हे नाव आहे ना, दगड, तसं लिहायचं. तसं बाकीचं लिहा. लेबर तयार करतात ते. अशा पद्धतीनं तुम्हाला काय करता आले पाहिजेत, क्वेश्चन नंबर 1 सोडवता आला पाहिजे. क्वेश्चन नंबर 2. आता आम्ही काय करतोय बघा, आम्ही तुम्हाला अगोदर काय करतोय, याची PDF फाईल करून पाठवतोय. ती तुमच्या समोर ठेवा.
PDF फाईल. आणि मग तुम्ही हा व्हिडिओ बघायला चालू करा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक तुमच्या समोर डोळ्यासमोर तुमच्या क्वेश्चन पेपर असणार आहे आणि त्या क्वेश्चन पेपर काय सोडवायचं आहे तिथं पेन्सिलनं टिकमार्क करून घ्यायची, म्हणजे तुम्हाला बरोबर सोडवता येतो, नाहीतर सोडवता येणार नाही. हा नुसतं व्हिडिओ ऐकतो येणार नाही, कारण तुमची कदाचित तुम्हाला ऑनलाईननं पेपर द्यावा लागणार आहे, किंवा जरी ऑफलाईननं जरी पेपर द्यायचा म्हटला तरी तुम्हाला त्याचा अर्थ समजला पाहिजेत, म्हणून हे आम्ही घेतोय तुम्हाला. क्वेश्चन नंबर 2 काय विचारले बघा. सेक्शन ए प्रोज. प्रोज म्हणजे प्रोज धडा दिलेले आहेत धड्यावरती, आलं लक्षात. मग हे प्रोज धडा दिलेला आहे आणि काय विचारलं बघा. रीड द पॅसेज. पॅसेज म्हणजे उतारा, PASSAGE, पॅसेज म्हणजे उतारा. अँड डू द ॲक्टिव्हिटीज. ॲक्टिव्हिटीज म्हणजे कृती. ॲक्टिव्हिटीज म्हणजे काय, कृत्या दिलेल्या आहेत. डू म्हणजे करणे. खालील दिलेल्या कृती जी आहे ती कृती करायची आहे, सोडवायची आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या की आता आपण ॲक्टिव्हिटी बेस्ड आपण लर्निंग करत आहोत, म्हणजे कृती करून घेतोय आपण. आणि हे कृती करायची असेल तर तुम्हाला रीडिंग हे आलं पाहिजेत आणि त्याचं मिनिंग तुम्हाला काय करता आलं पाहिजेत, मॅच करता आलं पाहिजे. त्यातला A1 काय विचारलंय बघा. फिलिंग द ब्लँक्स. आणि या पॅसेजमध्येच तुम्हाला दिलेला आहे. मी पहिल्यांदा पॅसेज वाचतो बघा. हा झाला की नाही बघा आपण पॅसेज. वन डे द क्वीन वॉज टेकिंग अ वॉक इन हर गार्डन when she found a big beautiful golden feather. Then she met a little man. He said, if you give me that feather, I will give you 3 big diamonds. Sorry, said the queen. Then she met an old woman. The old woman said, if you give me that feather, I will give you a necklace of 21 pearls. सॉरी सेड द क्वीन. अशा पद्धतीचा हा पॅरेग्राफ दिलेला आहे. आता या पॅरेग्राफवरचेच प्रश्न असतात ते सोडवायचे, पॅरेग्राफचा आधार घ्यायचा आहे. फिल इन द ब्लँक्स विचारले बघा. डॉट डॉट वॉज टेकिंग अ वॉक. मग दिले बाबा पहिलं द क्वीन वॉज, म्हणजे ती काय करायचं, वाक्य पूर्ण करायचं आहे. मार्क आहेत 2, म्हणजे एका मार्काला एक प्रश्न विचारला आहे. देर आर 3 बिग. बघा देर आर 3 बिग दिलं इथं डायमंड्स. उत्तर सुद्धा तुम्हाला तिथंच आहे बघा. फक्त तुम्हाला तो पॅसेज वाचल्यानंतर कोणता त्याचे वर्ड्स आहेत आणि ते कुठं आहेत हे तुम्हाला सोडवता आले पाहिजेत. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. 8-2 काय सांगते बघा. वन डे द क्वीन मीट. एक दिवस राणी कुणाला भेटली. मीट म्हणजे भेटणे. कुणाला भेटली बघा. अ लिटल मॅन अँड ओल्ड वुमन. बघा लिटल मॅन अँड ओल्ड वुमन. तुम्ही तो पॅसेज रीडिंग केला तर तुमच्या पटकन लक्षात येणार आहे तो. आता हू सेड टू हुम. कोण कोणाला काय म्हणाले. मराठीमध्ये किंवा इतिहासामध्ये असा प्रश्न येतो बघा, कोण कुणाला काय म्हणाले. हू म्हणजे कोण, सेड टू हुम कुणाला, कोण कुणाला म्हणालं, काय म्हणालं ते इथे दिलेलं आहे बघा. इफ यू गिव्ह मी दॅट फिदर आय विल गिव्ह यू 3 बिग डायमंड. 3 बिग डायमंड्स. हू सेड, जर तू मला हे फिदर दिलंस तर मी तुम्हाला 3 बिग डायमंड्स देईन. 3 मोठे तुम्हाला डायमंड्स देईन, मोती हिरे देईन. आलं लक्षात. आणि मग कोण म्हणालं बघा हे वाक्य सेकंड पॅसेजमध्ये दिले बघा. देन सी मीट अ लिटल मॅन. लिटल मॅन सेड टू क्वीन. टू हुम क्वीन. कसं आहे बघा. द लिटल मॅन सेड टू द क्वीन. म्हणून काय ना इकडं द लिटल मॅन आणि इकडं काय ना टू हुम क्वीन.
नेक्स्ट काय दिले बघा, राईट द वर्ड्स रिलेटेड विथ, पाठीमागच्या पण तासाला बघितलं रिलेटेड वर्ड्स बघितले. डायमंड्सला काय येणार, ब्राईट येणार, डायमंड्स ब्युटिफुल येणार, अराउंड येणार, हे रिलेटेड आहेत ना, त्याला रिलेटेड आहेत. फिदर कसा आहे बघा, गोल्डन फिदर आहे, ब्युटिफुल फिदर आहे, ते इथं लिहायचं आहे. त्याला साम्य दाखवणारे शब्द इथं पॅसेजमध्ये दिलेले आहेत, ते तुम्हाला सोडवता आले पाहिजेत. A4 काय दिले बघा, कंप्लीट द टेबल. वन म्हणजे एक, मेनी म्हणजे अनेक, तेच आपण शिकलोय. सिंग्युलर आणि प्लुरल, एक वचन आणि अनेक वचन आपण शिकलोय भाग. पर्ल एक वचनमध्ये दिले पर्ल, मग त्याचं अनेक वचन काय होणार, मोती. अनेक वचन काय होणार, एक मोती, अनेक मोती, म्हणून काय पल्स, PEARLS. आणि इकडं दिलंय मेनीमध्ये दिलंय डायमंड्स, अनेक दिले डायमंड्स म्हणजे मोती आणि सॉरी हिरे, मग इकडं काय होणार हिरा, मग काय होणार डायमंड, DIAMOND, डायमंड डायमंड्स, पर्ल पर्ल्स. त्यानंतर दुसरा भाग दिला बघा त्यांनी, क्लासिफाय द वर्ड्स. क्लासिफाय म्हणजे वर्गीकरण करायचं आहे. काय वर्गीकरण करायचं बघा, नेमिंग वर्ड्स, नाम असलेलं शब्द, आणि डिस्क्रायबिंग वर्ड्स, वर्णन, डिस्क्राईब म्हणजे वर्णन करता येणारे शब्द दिले बघा. फिदर, लिटल, बिग, क्वीन. आणि नाम असलेलं काय बघा, लिटल नेम आहे, काय डिस्क्रायबिंग वर्ड आहे बघा. फिदर नेम आहे, पंख हे काय नाव आहे की वर्णन करणारा शब्द आहे. बिग नाव आहे का वर्णन करणारा शब्द आहे. क्वीन नाम आहे का वर्णन करणारा शब्द आहे. ते इथं वर्गीकरण करायचं आहे. 4 शब्द दिलेले आहेत, 4 करायचे. हां, लिटल आणि बिग हे वर्णन करता येणारे शब्द आहेत, तर क्वीन आणि फिदर हे नाम आहेत. आलं लक्षात, या पद्धतीनं आपण करायचं आहे. आणि शेवटचा प्रश्न त्याच्यातला, प्रत्येक या पॅसेजमधला शेवटचा शब्द हे पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन असतो, म्हणजे स्वतःला उद्देशून तो प्रश्न असतो. डू यू लाईक स्टोरीज, हू टेल्स यू द स्टोरीज, हू टेल्स यू अ स्टोरीज. म्हणजे प्रश्न कसा विचारला, तुम्हाला गोष्ट आवडते का, आणि तुम्हाला गोष्ट कोण सांगतं. मग पहिल्या प्रश्नाचं तुम्हाला आवडो न आवडो तुम्ही यस किंवा नो लिहा. 1 मार्क आहे यस लिहिला तर, पण लिहिल्यानंतर तुम्ही कॉमा मारला पाहिजेत. यस कॉमा ग्रँडमदर, ग्रँडफादर, मदर, हे तुम्हाला लिहिता आलं पाहिजे, पण त्याचं स्पेलिंग करेक्ट लिहिता आलं पाहिजेत. त्याला 1 मार्क आहे, आणि यस किंवा नो लिहायला 1 मार्क आहे. आलं का लक्षात. अशा पद्धतीनं तुम्हाला सोडवायचं आहे. आता त्याच्यामधला क्वेश्चन नंबर 3 काय सांगते बघा, रीड द फॉलोइंग पोयम. फॉलोइंग म्हणजे पुढे दिलेली, पोयम म्हणजे कविता, अँड डू द ॲक्टिव्हिटीज, आणि खालील दिलेली कृती करायची आहे. पहिल्यांदा आपण कविता वाचूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल कविता कुठली आहे आणि आपण बघितलेली आहे. फाउंड अ पीनट, फाउंड अ पीनट, फाउंड अ पीनट जस्ट नाउ, जस्ट नाउ आय फाउंड अ पीनट, फाउंड अ पीनट जस्ट नाउ. क्रॅक इट ओपन, क्रॅक इट ओपन, क्रॅक इट ओपन जस्ट नाउ, जस्ट नाउ आय क्रॅक इट ओपन, क्रॅक इट ओपन जस्ट नाउ. Ate the peanut, ate the peanut, ate the peanut just now, just now I ate the peanut, ate the peanut just now. याचा अर्थ पण आपण पाहिलेला आहे, या कवितेचा मिनिंग पण आपण बघितलेला आहे. मग त्यांनी प्रश्न काय विचारलाय बघा, A1 मध्ये, स्टेट वेदर द सेंटेन्स आर ट्रू ऑर फॉल्स. वेदर जर सेंटेन्स वाक्य चूक किंवा बरोबर ते लिहा. ट्रू म्हणजे बरोबर आणि फॉल्स म्हणजे चूक, चूक किंवा बरोबर ते
दिलेलं वाक्य लिहा. मग त्यांनी काय विचारलं बघा, द लिटल बॉय फाउंड अ कॅशो. काजू सापडले का त्याला? मग काय सापडले त्याला? इथं काय वाक्य दिलंय की काजू सापडले, कॅशो मध्ये सापडले बघा. कॅशू, CASHEW, कॅशू म्हणजे काजू. मग त्याला काजू सापडले का? नाही, तर त्याला काय सापडले? पीनट सापडले. मग हे काय वाक्य होईल? फॉल्स आहे, चूक आहे. त्याला भुईमुगाची शेंग सापडले आणि इथं त्यांनी दिले काजू सापडले. नाही सापडली काजू, तर भुईमुगाची शेंग सापडली ते लिहायचे. द बॉय एट द केक. त्या मुलानं काय खाल्लं? एट द पीनट म्हटलंय बघा. आणि इथे विचारलंय एट द केक. त्याने केक खाल्लाय का? काय शेंगदाणा खाल्लाय? करेक्ट, शेंगदाणा खाल्लाय म्हणजे केक फॉल्स आहे, चुकीचं आहे. म्हणजे दोन्ही उत्तरं काय येतील? ही चुकीची आहेत. त्यानंतर काय विचारले बघा, कंप्लीट द वेब. वेब म्हणजे जाळे, डायग्रॅम. इथं वेगवेगळ्या पद्धतीने दिलेला आहे. कधी डायग्रॅम देतील, आपण रोडचा कसा डायग्रॅम बघितलाय तसा, त्याला ट्री डायग्रॅम सुद्धा म्हणतात, तो आपण शेवटच्या भागामध्ये बघणार आहोत. मग त्यांनी काय विचारले बघा, A2 मध्ये कंप्लीट द वेब. कंप्लीट म्हणजे पूर्ण करणे आणि वेब म्हणजे जाळे. पुढे दिले द बॉय क्रॅक्ड द, पूर्ण करा, कंप्लीट करा. आणि प्रश्न काय विचारला बघा, द बॉय क्रॅक्ड द, काय दिले ना, क्रॅक इट ओपन, क्रॅक इट ओपन, क्रॅक द पीनट. काय केलंय त्यानं? पीनट त्यांनी ओपन केलंय, फोडलेलं आहे त्यांनी. काय फोडलंय? पीनट, शेंगदाणाची बी. द बॉय एट द पीनट जस्ट नाऊ. त्या नुकतंच आता शेंगदाण्याचं काय खाल्लेलं आहे? शेंगदाणा खाल्लेला आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला त्याच्यावरचा प्रश्न सॉल्व करता आला पाहिजे. A3 काय सांगते बघा, राईट अपोजिट. आता राईट म्हणजे लिहिणे, अपोजिट म्हणजे विरुद्धार्थाचा शब्द. वर्ड्स फॉर द फॉलोइंग वर्ड्स. खालील दिलेल्या शब्दांचा विरुद्धार्थाचा शब्द. म्हणजे तुम्हाला दिलेल्या शब्दाचा अर्थ तुम्हाला मराठीमध्ये माहीत पाहिजे तर तुम्ही इंग्रजीमध्ये करू शकताय. मी स्कॉलरशिपच्या मुलांना अपोजिट वर्ड्स पाठवलेत बघा, ते तुम्हाला लिहिता आले. क्लोज म्हणजे बंद करणे, बंद. मग काय येणार? या कवितेमध्ये गेलेला आहे, कवितेवरतीच विचारलंय. क्लोज म्हणजे बंद, बंदला विरुद्धार्थी शब्द उघडणे, बंद करणे, उघडणे. मग उघडलेला शब्द इथं कुठला गेलाय? ओपन. ओपन म्हणजे उघडणे. आणि नंतरचा दिलाय लॉस्ट, हरवला. हरवलेला शब्द काय मराठीमध्ये? सापडणे. इंग्रजीमध्ये काय सापडण्याला? फाउंड, FOUND. म्हणजे क्लोज ओपन, लॉस्ट फाउंड. सेक्शन C काय दिले बघा, स्किल डेव्हलपमेंट. म्हणजे काय झालंय, तुमची पर्सनॅलिटी आता डेव्हलप होत चालले, डेव्हलपमेंट झालेली आहे, तुमच्यात सुधारणा झालेली आहे, असं गृहीत धरून आपण पुढे जाणार आहोत. आणि त्यांनी ट्रान्सलेशन विचारले. ट्रान्सलेशन म्हणजे भाषांतर. शब्दाचा अर्थ माहीत असला तरच तुम्हाला सोडवता येणार. ट्रान्सलेशन म्हणजे भाषांतर. त्याच्यामधला A काय दिलाय बघा, ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इनटू मदर टंग. इनटू म्हणजे च्यामध्ये, मदर टंग म्हणजे मातृभाषेमध्ये. मदर टंग म्हणजे मातृभाषा, मदर म्हणजे आई, टंग म्हणजे जीभ, म्हणजेच मातृभाषा. आपल्या मातृभाषेमध्ये त्याचं भाषांतर करायचं आहे. मग खाली शब्द दिलेले असतात कोणते, इथं सॅम्पलसाठी मी तुम्हाला देतोय, एक मॉडेल म्हणून देतोय, एक आयडिया म्हणून तुम्हाला देतोय. टुमारो. टुमारो म्हणजे TOMORROW, टुमारो म्हणजे उद्या. मग तो शब्द उद्या म्हणून शब्द तुम्हाला लिहिता आला पाहिजे. त्यानंतर दिले ब्युटिफुल. बऱ्याच वेळा शब्द दिलेला आहे तुम्हाला अर्थ. ब्युटिफुल म्हणजे सुंदर, BEAUTIFUL.
FUL, ब्युटिफुल म्हणजे सुंदर. आलं लक्षात? आणि तेच जर आता इंग्रजीमध्ये करायचे आहे बघा, ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इन टू इंग्लिश. मराठीमध्ये देतात, त्याचं इंग्रजीमध्ये भाषांतर करता आलं पाहिजे. याच्यासाठी तुमचं रीडिंग महत्त्वाचं आहे आणि अर्थ समजावून, म्हणून मी सुरुवातीमध्ये कालच्या 2 दिवसाच्या व्हिडिओजमध्ये सांगितले बघा, रीड विथ अंडरस्टँड. आकलनात्मक वाचन असलं पाहिजे, समजपूर्वक वाचन असलं पाहिजे आपलं. समजावून घेऊन आपण वाचन करत करत समजावून घेत घेत पुढे जाणार आहोत. म्हणून मी सुरुवातीच्या पहिल्या व्हिडिओजमध्ये पहिल्या युनिटच्या पहिल्या 1मध्ये पेज नंबर 1 वरती मी सांगितलं होतं की तुमचं रीडिंग हे वाढलं पाहिजेत. आणि रीडिंग वाढल्यानंतर तुम्हाला आपोआप क्वेश्चन पेपर सॉल्व करता येतो. तुम्हाला वाचायलाच आला नाही तो क्वेश्चन काय दिलाय तो, तर तुम्ही काय करणार आहात? काही करू शकत नाही आपण तिथं काहीच करता येत नाही. आम्ही गोष्ट ऐकतो. आम्हीला मराठीमध्ये शब्द काय, गोष्टीला इंग्रजीमध्ये शब्द काय आणि ऐकतोला गोष्टीमध्ये इंग्रजीमध्ये शब्द काय? म्हणजे आम्हीला इंग्रजीमध्ये काय म्हणतात, गोष्टीला इंग्रजीमध्ये काय म्हणतात आणि ऐकतो याला काय म्हणतात? आम्ही म्हणजे वी म्हणजे आम्ही, गोष्ट म्हणजे स्टोरी आणि ऐकतो म्हणजे लिसन. वी लिसन स्टोरी. आम्ही गोष्ट ऐकतो. इथं वेगळं वाक्य देतील. इंडिया किंवा भारत माझा देश आहे, मग काय लिहायचं? इंडिया इज माय कंट्री. मराठीमध्ये दिलं होतं, त्याचं ट्रान्सलेट इंग्रजीमध्ये करायचं. इंग्रजीमध्ये शब्द दिलेत, ट्रान्सलेट मराठीमध्ये करायचं. अशा टाईपची क्वेश्चन पेपर काय असतो, घटक चाचणी 1 आधारित आहे. आणि पेज नंबर 1 to 30 वरतीच तुम्हाला प्रश्न येणार आहेत. त्यामुळं तुम्ही पेज नंबर 1 to पेज नंबर 30 तुम्ही रीडिंग केलं पाहिजेत. आणि कधी कधी तुम्हाला जे आम्ही ॲक्टिव्हिटी सॉल्व करून घेतलेले आहेत, प्रश्न तुम्ही 200 पेजीच्या वहीत लिहिला, त्याच्यातलेच इथं प्रश्न असणार आहेत. म्हणून जरा बारकाईनं ही प्रश्नपत्रिका तुम्ही पहिल्यांदा याची प्रिंट काढा किंवा लिहून काढा आणि मग ती समोर ठेवा आणि मग व्हिडिओ बघायला लागा. म्हणजे मला कोणत्या क्वेश्चनमध्ये मला काय सॉल्व करायचं आहे हे तुम्हाला समजावून येईल. अशा पद्धतीची ही प्रश्नपत्रिका असणार आहे. लक्षात आलं तुमच्या? आणि याच्या उपरोक्त जर तुमची शंका असेल तर यू कॉल मी. आला लक्षात? थँक्यू.